एक मुलगी खूप उशिराने रात्री पार्टी करून घरी येते. घरी येऊन फ्रेश वगैरे होते. आराम करायला जात असताना तिच्या घरची डोरबेल वाजते. ती वेळ चेक करते तर रात्रीचे 2:22 झालेले असतात आणि इतक्या रात्री कोण आहे हे बघण्यासाठी ती जेव्हा जाते, दरवाजा ओपन केल्यावरती बाहेर कोणच नसतं. येऊन परत ती झोपते. दुसऱ्या रात्री ती झोपलेली असताना परत डोरबेल वाजते. ती वेळ चेक करते, 2:22 झालेले असतात. ती बाहेर जाऊन चेक करते, परत तिच्या घराच्या बाहेर कोणच नसतं. आता दोन्ही दिवस रात्री 2:22 कोणीतरी बाहेर बेल वाजवतंय हे चेक करण्यासाठी ती सिक्युरिटी गार्डला सांगून CCTV कॅमेरा चेक करते. पण CCTV कॅमेरामध्ये कोणच बाहेर दिसत नाही. पण तिला माहिती असते की रात्री कोणतरी आहे. पार्टी करून आल्याच्या दिवशीपासून लगातार दोन्ही दिवस 2:22 कोणीतरी बेल वाजवले. पण असं म्हणतात की रात्री 2:22 ना डेव्हिल्स टाईम असतो आणि त्यावेळी भरपूर सारे नेगेटिव्ह गोष्टी असतात ज्या ॲक्टिव्ह असतात आणि त्यांची एनर्जी खूप हाय असते. पण ही गोष्ट तर मी नुसती ऐकली होती की 2:22 ना डेव्हिल्स टाईम असतो आणि त्यावेळी असे काही गोष्टी घडत असतात. पण आता आपल्या मराठीमध्ये एक नाटक आले, त्याचं नाव पण 2:22 आहे आणि हे नाटक बघितल्यानंतर मला कन्फर्म झालं की 2:22 का इतका इम्पॉर्टन्स आणि का राक्षस टाईम असा म्हटला जातो आणि 2:22 काय होतं हे नाटक बघितल्यावरती तुम्हाला समजेल का ह्याला इतका इम्पॉर्टन्स दिला जातो. हे नाटक बघा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं.